Good morning, students. I welcome all of you for this video lecture. In the last lecture, we have discussed what do we mean by statistics and what is statistical data. Also, we have discussed two types of data. One is primary data and the other one is secondary data. या सर्व गोष्टी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. Today we have to discuss types of variables. There are two types of variables. One is discrete, other one is continuous. And then we will see three important formats in which data can be presented. That is raw data, discrete frequency distribution, and continuous frequency distribution. You may be familiar with this, but as a revision, we will see that. Okay? So, let me start with the term constant. What do you mean by constant? Constant म्हणजे काय? The quantity which does not change its value is called constant. म्हणजे ज्याची व्हॅल्यू बदलत नाही आहे त्याला आपण कॉन्स्टंट असं म्हणतो. You may come across to different kinds of constants around you in the nature, in your day-to-day life. अशा खूप साऱ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील की ज्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, proportion of land and water on the earth. संपूर्ण पृथ्वीवरती पाण्याचं आणि जमिनीचं जे प्रमाण आहे जिओग्राफीमध्ये त्याचा तुम्ही वर्षानुवर्ष अभ्यास करत आलेला आहे. 29% आणि 71% हे जे प्रमाण आहे दॅट इज अ कॉन्स्टंट. किंवा एखाद्या व्यक्तीची उंची आफ्टर द एज ऑफ से 21 इयर्स त्याच्यामध्ये बदल होत नाही. इट बिकम्स ए कॉन्स्टंट. किंवा उदाहरणार्थ पलूस ते सांगली या दोन ठिकाणामध्ये असलेलं अंतर इट इज अ कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये बदल होत नाही आहे. से बाय रोड असेल, बाय ट्रेन असेल, इट इज अ कॉन्स्टंट. So the quantity which does not change its value is called constant. तर याच्या उलट the quantity which changes its value is called variable. याच्यामध्ये बदल होतो त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतो. आता तुमच्या लक्षात येईल की निसर्गामध्ये किंवा व्यवहारामध्ये आपल्या अवतीभोवती जेवढ्या बी काही गोष्टी आहेत त्या सगळ्या व्हेरिएबल आहेत. फॉर एक्झाम्पल, वेट ऑफ ए पर्सन, एखाद्या व्यक्तीचं वजन. व्यक्ती बदलली वजन बदलणार. व्यक्तीचं वय बदललं त्याचं वजन बदलणार. मार्क्स ऑब्टेन बाय अ स्टुडंट, रँडमली सिलेक्टेड स्टुडंट. म्हणजे उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी निवडलास रँडमली आणि त्याचे मार्क्स विचारले. व्हेरिएबल. सेल ऑफ ए स्टोअर ऑन ए पर्टिक्युलर डे, एखाद्या दुकानात एखाद्या विशिष्ट दिवशी झालेली विक्री बदलणारी गोष्ट आहे. सो ज्या क्वांटिटीमध्ये बदल होतोय त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतो. ओके. आणि हे जे व्हेरिएबल आहेत ज्याच्यामध्ये बदल होतोय, मग आता तो बदल सिस्टमॅटिक असेल किंवा नॉन सिस्टमॅटिक असेल, तर स्टॅटिस्टिक्सच्या दृष्टिकोनातून व्हेरिएबल इज की आस्पेक्ट. म्हणजे व्हेरिएबल आहे म्हणून स्टॅटिस्टिक्स आहे.
व्हेरिएबल जर नसतील तर स्टॅटिस्टिक्स नाही आहे. सो कॉन्स्टंट ह्या गोष्टीला स्टॅटिस्टिक्समध्ये किंमत नाही आहे, किंवा वी डोंट नीड स्टॅटिस्टिक्स टू स्टडी कॉन्स्टंट. पण व्यवहारामध्ये खूप साऱ्या गोष्टी व्हेरिएबल आहेत, म्हणूनच आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर आता हे जे व्हेरिएबल्स आहेत, त्या व्हेरिएबलमध्ये 2 प्रकारचे व्हेरिएबल आपल्याला आढळून येतात. आता ते 2 प्रकारचे म्हणजे काय, तर ते ज्या व्हॅल्यूज घेतात त्याच्यावरून त्याचे टाईप येतात, म्हणजे डिस्क्रीट व्हेरिएबल. आता इथं काही उदाहरणं लिहिलेली आहेत पहा. नंबर ऑफ स्टुडंट्स इन ए पर्टिक्युलर क्लास. एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, आकडा आपल्याला सांगता येईल. 50 आहेत, 100 आहेत, 150 आहेत. नंबर ऑफ मेंबर्स इन ए फॅमिली. एखाद्या कुटुंबामध्ये सदस्यांची संख्या किती आहे, 5 आहेत, 7 आहेत, 10 आहेत, 15 आहेत. नंबर ऑफ बुक्स इन अ लायब्ररी. 1,00,000 पुस्तकं आहेत, 70,000 पुस्तकं आहेत, 90,000 पुस्तकं आहेत. आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, पॉप्युलेशन ऑफ ए डिस्ट्रिक्ट. तर हे जे आकडे आहेत ते आकडे आपल्याला सांगता येतात. म्हणजेच काय, ते आपण मोजू शकतो, काउंटेबल आहे. मग ज्या व्हेरिएबल्सच्या बाबतीमध्ये इफ all possible values of a variable are countable, then it is called discrete variable. एखादा व्हेरिएबल ज्या व्हॅल्यूज घेऊ शकतो, किती व्हॅल्यू घेऊ शकतो, हे जर आपल्याला मोजता येत असेल, काउंटेबल असेल, तर दॅट व्हेरिएबल इज कॉल्ड डिस्क्रीट व्हेरिएबल. So if the all possible values of variable are countable, then it is called discrete variable. तर असे काही व्हेरिएबल्स आहेत की ज्याच्या ऑल पॉसिबल व्हॅल्यूज कशा असतात, अनकाउंटेबल. इट कॅन अज्युम एनी व्हॅल्यू इन बिटवीन सर्टन लिमिट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल एज ऑफ ए पर्सन. आता एज कसं आपण डिफाईन करतो, तर इट इज द टाईम पिरियड. फॉर एक्झाम्पल आजच्या दिवशी 9 सप्टेंबर या दिवशी माझं वय मला जर कॅल्क्युलेट करायचं असेल, तर ते आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो, माय डेट ऑफ बर्थ आणि आजची डेट, या 2 डेटमधला फरक जो आहे तो म्हणजे माझं एज असेल. बट दॅट इज द एज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ डेज. पण हा टाईम आपण डेज, आवर्स, मिनिट्स, सेकंड्स, मायक्रोसेकंड्स अशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. त्यामुळे त्याच्या ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ह्या अगणित असू शकतात. तर ज्या व्हेरिएबलमध्ये आपल्याला मोजमाप करता असताना मेजरमेंट करतो त्याचा आपण ऑन ए कंटिन्युअस स्केल, जसं की एज, हाईट, इन्कम, लेंथ, टेम्परेचर, ब्लड प्रेशर, ह्याच्या गोष्टी आहेत, ह्या आपण कंटिन्युअस स्केलवरती मोजतो. आणि मग याचं ऑब्झर्वेशन कशावरती अवलंबून असतं, तर ज्या साधनाच्या मदतीने आपण हे मोजत असतो, ज्या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने मोजत असतो, त्याच्या लिस्ट काउंटवरती अवलंबून आहे. जसं की आपण एखाद्याने आपल्याला वय विचारलं तर आपण राऊंड करून सांगतो वर्षामध्ये, माय रनिंग एज इज से 45 years, 20 years, 18 years, 12 years. ते ॲप्रॉक्सिमेशन सांगत असतो आपण. एखाद्याला त्याची उंची विचारली तर तो म्हणतो 5 फूट 2 इंच. पण त्याच्यापुढं काही सेंटीमीटर्स, त्याच्यापुढं काही मिलीमीटर्स असू शकतात. आपण राऊंडिंग करून सांगत असतो. मग ज्या व्हेरिएबल्सच्या बाबतीमध्ये ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ह्या अनकाउंटेबल असू शकतात, इट कॅन अश्युम एनी व्हॅल्यू इन बिटवीन सर्टन लिमिट्स, दॅट व्हेरिएबल इज कॉल्ड कंटिन्युअस व्हेरिएबल. त्यामुळं आपला ज्यांच्याशी संबंध येतो आहे
असे सगळे व्हेरिएबल्स आपल्याला वी कॅन कॅटेगराइज देम इदर इन डिस्क्रीट और कंटिन्युअस कॅटेगरीज. लक्षात आलं. त्यानंतर आता उदाहरणार्थ आपण डेटा ज्यावेळेला कलेक्ट करत असतो त्यावेळेला त्याच्या ऑब्झर्वेशन्स आपण मांडतोय, त्या ऑब्झर्वेशन ॲज इट इज आपण मांडल्या तर इट इज कॉल्ड रॉ डेटा. रॉ डेटा म्हणजे ज्याच्यावरती आपण कोणत्याही प्रकारची प्रोसेस केलेली नाही आहे. इट इज अनप्रोसेस्ड डेटा. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, नंबर ऑफ suppose there are 10 students appeared in an examination and the marks obtained by the 10 students ते अशा पद्धतीने आहेत 24, 90, 96, 36, 85, 16, 38, 11, 8 and 78. सुद्धा हा 10 ऑब्झर्वेशन्सचा हा जो गट आहे तो म्हणजे काय तर इट इज द डेटा ऑन मार्क्स ऑब्टेन बाय 10 स्टुडंट्स. मग हा डेटा मी असा मांडला, इट इज कॉल्ड रॉ डेटा. द डेली सेल ऑफ ए स्टोअर फॉर अ वीक. एक आठवड्यासाठी एखाद्या दुकानामध्ये किती विक्री झालेली आहे, 500, 469, 800, 896, 745, 458 रुपये, 699 रुपये. रॉ डेटा. सो जनरली रॉ डेटा कसा रिप्रेझेंट केला जातो पहा, x1, x2, x3, so on, xn. It is a set of n observations. x सफिक्स 1 याचा अर्थ पहिलं ऑब्झर्वेशन, x2 दुसरं ऑब्झर्वेशन, x3 तिसरं ऑब्झर्वेशन, सो ऑन, xn. इट इज द nth ऑब्झर्वेशन. सो अशा पद्धतीने डेटा जर मांडला असेल तर इट इज कॉल्ड रॉ डेटा. तर काही वेळेला डेटा आपल्याला मांडत असताना व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आणि ती व्हॅल्यू डेटामध्ये किती वेळा रिपीट झाली, म्हणजे उदाहरणार्थ आपण काही फॅमिलीचा सर्वे केला आणि त्या फॅमिलीमध्ये मुलांची संख्या किती आहे ह्याचा आपण डेटा कलेक्ट केला असेल. समजा 315 फॅमिलींचा सर्वे केला आणि 5 फॅमिली आपल्याला अशा आढळून आली की त्या घरामध्ये मुलंच नाही आहेत. सो नंबर ऑफ चिल्ड्रन इन ए फॅमिली x इज इक्वल टू 0. एक मुलं असलेल्या फॅमिली, 2 मुलं असलेल्या फॅमिली, 3 मुलं असलेल्या फॅमिली आणि 4 किंवा 4पेक्षा जास्त मुलं असलेल्या फॅमिली, त्यांची संख्या अशा पद्धतीने लिहिलं म्हणजे व्हॅल्यूज टेकन बाय व्हेरिएबल एक्स आणि हाऊ मेनी टाइम्स दॅट व्हॅल्यू इज रिपीटेड इन द डेटा इट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. सो असं 2 कॉलममध्ये मला हा डेटा मांडता येईल. So the values of variable x along with their frequencies अशा पद्धतीने डेटा मांडला तर त्याला म्हणतो आपण डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा इट इज कॉल्ड अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. व्हेरिएबलच्या पॉसिबल व्हॅल्यूज आणि त्या व्हॅल्यूज डेटामध्ये किती वेळा रिपीट झालेत. म्हणजे याचा जर आपण रॉ डेटा मांडण्याचा प्रयत्न केला तर 315 व्हॅल्यूज अशा सलग येतील. पण ते आपण काय केल्या, डेटाचं समरायझेशन केलं आणि ते ह्या टेबलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. तर काही वेळेला व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज जास्त प्रमाणात असू शकतात. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण 700 लोकांचा डेटा घेतला आणि आपण काय मोजलं तर त्यांचं वजन. आता 700 लोकांचं वजन त्यांची व्हॅल्यू वेगवेगळे असू शकतात ना. म्हणजे एका व्यक्तीचं वजन 41.200 ग्रॅम, एखाद्या व्यक्तीचं वजन 67.100 ग्रॅम असं सापडू शकतं ना. मग अशा वेळेला आपल्याला इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज लिहिणं आणि त्या किती वेळा डेटामध्ये रिपीट झालं हे लिहिणं सोयीस्कर राहत नाही आहे. मग त्याच्याऐवजी आपण काय करतो तर त्याचे गट तयार करतो. म्हणजे ज्यांचं वजन 40 ते 45 या दरम्यान आहे अशा लोकांची संख्या. सो वी ग्रुप टुगेदर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल एक्स आणि मग हाऊ मेनी ऑब्झर्वेशन्स बिलॉंग्स टू दॅट ग्रुप इट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. तर इथं आपण असे ग्रुप्स तयार करतो आहे 40 ते 45, 45 ते 50, 50 ते 55. मग त्याच्या समोर जो आकडा आहे म्हणजे उदाहरणार्थ 18 याचा अर्थ काय
देर आर 18 पर्सन्स की ज्यांचं वजन 40 ते 45 किलोग्रॅम या दरम्यान आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण डेटा मांडतोय की म्हणजे क्लासेस किंवा क्लास इंटरवल्स अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सीज, तर या प्रकारच्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणायचं कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओके. तर आता याच्यामध्ये हे जे ग्रुप्स आपण तयार केलेले आहेत ते जे ग्रुप्स आहेत त्याला म्हटलं जातं क्लासेस किंवा क्लास इंटरवल्स. म्हणजे उदाहरणार्थ 40 ते 45 हा एक क्लास झाला. आता याच्यामध्ये सुरुवातीची जी व्हॅल्यू आहे 40, द व्हॅल्यू 40 इज कॉल्ड लोअर क्लास लिमिट LCL. आणि सर्वात शेवटची जी व्हॅल्यू आहे 45 इट इज कॉल्ड अप्पर क्लास लिमिट. म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये एक लोअर क्लास लिमिट असेल, एक अप्पर क्लास लिमिट असेल. द नंबर ऑफ व्हॅल्यूज बिलॉंगिंग टू द सेम क्लास इज कॉल्ड इट्स क्लास फ्रिक्वेन्सी. म्हणजे पहिल्या क्लासमध्ये एकूण 18 ऑब्झर्वेशन्स आहेत, त्यामुळे 40 ते 45 या क्लासची क्लास फ्रिक्वेन्सी 18. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला हा डेटा म्हणता येईल. तर आपण कंटिन्युअस किंवा ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. आता हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये क्लासेस जर अशा पद्धतीने तयार केले, आता हे आत्ताचं जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन होतं ते परत एकदा स्लाईडमध्ये तुमच्या समोर दिसतंय पहा. हे जे वेटचे ग्रुप्स तयार केले त्याच्यामध्ये पहिला ग्रुप कसा 40 ते 45, दुसरा जो ग्रुप आहे तो लगेच 45ला सुरू झाला आहे, 45 ते 50, तिसरा लगेच 50ला सुरू झाला आहे. म्हणजे प्रत्येक शेजारचे 2 क्लास जर तुम्ही घेतले तर एकाचं अप्पर लिमिट ते दुसऱ्याचं लोअर लिमिट आहे, कुठेही गॅप नाही आहे त्याच्यामध्ये. क्लासेस कंटिन्युअसली तयार झालेले आहेत. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं वजन 45 किलोग्रॅम असेल तर त्याला कुठं इन्क्लूड करायचं, हा प्रश्न कसा सोडवला जातो, तर तो 45 ते 50 या गटामध्ये इन्क्लूड होणार, 40 ते 45मध्ये नाही येणार. म्हणजे प्रत्येक क्लासचं अप्पर लिमिट आहे ते त्या क्लासमध्ये नाही इन्क्लूड करायचं, ते पुढच्या क्लासमध्ये इन्क्लूड करायचं. अशा पद्धतीने ज्यावेळेला क्लासेस तयार केले जातात त्याला म्हटलं जातं एक्सक्लुझिव्ह क्लासेस. एक्सक्लुझिव्ह का, तर प्रत्येक क्लासचं अप्पर क्लास लिमिट आहे, इट इज एक्सक्लुडेड फ्रॉम दॅट क्लास. त्यामुळे असे कंटिन्युअस क्लासेस असतील त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारे गॅप नसेल अशा क्लासेसना आपण काय म्हणतोय, इट इज एक्सक्लुझिव्ह क्लास इंटरवल्स. ओके. तर समजा क्लासेस असे तयार केले असतील, इथे एक फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मांडलं आहे 0 to 9 पहिला क्लास, दुसरा क्लास कुठे सुरू झाला 10 to 19. पहिला क्लास संपला 9ला पण दुसरा क्लास सुरू होताना 10ला सुरू झाला. देर इज अ गॅप. तिसरा क्लास, दुसरा क्लास जिथं संपला तिथं नाही सुरू झाला, त्याच्यामध्ये गॅप आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळेला क्लासेस तयार केले जातात त्यावेळेला त्या क्लासेसना म्हटलं जातं इन्क्लुझिव्ह क्लासेस. सॉरी, त्याच्या हेडिंगमध्ये नाव चुकलेलं आहे पाहते. इट इज कॉल्ड इन्क्लुझिव्ह क्लासेस. 0 पण त्याच क्लासमध्ये इन्क्लूड करायचं आणि 9 सुद्धा त्याच क्लासमध्ये इन्क्लूड करायचं, म्हणून त्याला इन्क्लुझिव्ह क्लासेस असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेला प्रत्येक 2 शेजारच्या क्लासमध्ये गॅप असेल दॅट इज कॉल्ड इन्क्लुझिव्ह क्लासेस. आपल्याला स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करत असताना नेहमी एक्सक्लुझिव्ह टाईप ऑफ डेटा आवश्यक असतो. इन्क्लुझिव्ह क्लासेसचा डेटा आपल्याला चालत नाही. पण डेटा आपल्यासमोर येताना अशा पद्धतीने येऊ शकतो. तर डेटा
असा वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला आपल्यासमोर येऊ शकतो. लेट मी रिवाइज what we have seen in this lecture. अगदी सुरुवातीला आपण कॉन्स्टंट म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय, त्याच्या डेफिनेशन्स पाहिल्या. व्हेरिएबलमध्ये दोन प्रकारचे व्हेरिएबल्स आहेत, एक म्हणजे डिस्क्रीट आणि दुसरा म्हणजे कंटिन्युअस. ते किती व्हॅल्यूज घेऊ शकतात याच्यावरून ते दोन टाईप पडतात. काउंटेबल असतील म्हणजे आपल्याला मोजता येत असतील तर डिस्क्रीट, आणि अनकाउंटेबल असतील तर कंटिन्युअस. त्यानंतर डेटा तीन वेगवेगळ्या प्रकारे आपण मांडू शकतो. रॉ डेटा, त्यानंतर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, आणि त्यानंतर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. अर्थात हे ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार करत असताना जे ग्रुप्स किंवा क्लासेस आपण तयार करतो ते दोन प्रकारे, एक एक्सक्लुझिव्ह टाईप आणि दुसरा इन्क्लुझिव्ह टाईप, या पद्धतीने क्लासेस आपल्याला तयार करता येऊ शकतात. सो डेटा कोणत्याही फॉर्मॅटमध्ये आपल्या समोर आला तरी आपल्याला त्याचा ॲनालिसिस स्टॅटिस्टिक्सचा वापर करून करता येऊ शकतं. ते आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये बघणार आहोत. ओके, सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. सी यू नेक्स्ट टाईम. गुड बाय.